कालच्या तासिकामध्ये आपण काय पाहिलं? कल हमने क्या देखा? बाल्यावस्था बाल्यावस्थाचे दोन प्रकार, पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था. व्हेरी नाईस. आता आजचं जे आहे हे खूप महत्वाची अवस्था आहे आणि ह्या अवस्थेच्या वरती पेपर 2 मध्ये असणारी ही अवस्था महत्वाची आहे. ती महत्वाची का आहे? या अवस्थेमध्ये हा एकतरी दगदगीचा काळ आहे, मानसिक अशांततेचा काळ आहे, याला मानसिक वादळाचा पण काळ म्हणतात, भावनिक तणावाचा काळ सुद्धा म्हणतात. हा जो काळ आहे वय वर्ष 13 ते 19 आहे, ज्याला आपण कुमार अवस्था किंवा कौमारी अवस्था किंवा पौगंड अवस्था असे म्हणतो. हा या जो अवस्थेचा कालावधी आहे, हा कालावधी लक्षात ठेवायचा आपण. किती ते किती आहे? किती ते किती आहे? 13 ते 19. यस, व्हेरी नाईस. 13 ते या 19. अवस्थेचा कालावधी 13 ते 19 आहे. आणि या अवस्थेमध्ये महत्वाचं म्हणजे काय होतं, बालकांच्या जीवनामधील अतिशय महत्वाचा असणारा हा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये बालकाच्या विचार प्रक्रियेला, त्याच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक बदलाला हा जे वयोगट आहे तो कारणीभूत आहे. यामुळं काय होतं, मेन मुलं लायसनचं गोंधळून जातात. कोणाचं माईक चालू आहे? या वयोगटामध्ये मुलं गोंधळून जातात आणि त्यामुळं काय होतं, त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळं या कालखंडाला मानसिक वादळाचा व भावनिक तणावाचा काळ मानला जातो. हे जे वय आहे बालकांचं, हे वय दिवस ते नाही का शंकर वैद्य यांनी म्हणलेल्या कविता आठवतं का बा? दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. या काव्यपंथीप्रमाणे मुलांचं हे अवस्था असते आणि ह्या अवस्थेमध्ये मुलांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मुलांना तर एक समजून घेत कौमार्य असताना अवस्था ना. त्यांच्या समस्या आणि त्या समस्यावर विचार करणं गरजेचं आहे. तर तर यामध्ये कौमार्य अवस्था नाही. या अवस्थेमध्ये नेमकं कशा पद्धतीचे बदल होतात आणि नेमकं काय त्यांच्यामध्ये बदल होतो हे पाहणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. हे गरज पाहत असताना किंवा या बाबी पाहत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की या बालकामध्ये शारीरिक विकास असू दे, मानसिक विकास असू दे किंवा भावनिक विकास असू दे, तो कशा पद्धतीनं होतो हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला पहिलं पाहायचं आहे त्या बालकाचा शारीरिक विकास. या बालकांचा नेमका शारीरिक विकास कसा होतो? तर या अवस्थेमधील बालकांची जी काही लैंगिक गोष्ट असेल, लैंगिक परिपक्वता असेल, शारीरिक रचना असेल किंवा अंतःस्रावातून स्रावणाऱ्या ज्या काही ग्रंथी आहेत, या ग्रंथीमध्ये किंवा ह्या ग्रंथीमुळे या बालकांच्या विकासामध्ये, शरीरामध्ये महत्वाचा आपल्याला बदल दिसून येतो. या कालावधीमध्ये काय होतं, मागच्या कालावधीपेक्षा म्हणजे बाल्यावस्थेपेक्षा या कालावधीमध्ये मुलांच्या वजनामध्ये, उंचीमध्ये एकदम झपाट्यानं आपल्याला वाढ झालेली दिसून येते. यामध्ये फरक काय होतो बघा, हे जे वय आहे हे मुलांच्या पेक्षा मुलींचं विकास यामध्ये जास्त होतं आणि हे होत असताना मुलांपेक्षा मुली 1-2 वर्षांनी अधिक पक्व दिसायला लागतात. परंतु मुलं सुद्धा काय असे काही वेगळे नाहीये. मुलं मात्र वजन आणि उंचीमध्ये मुलींना मागं टाकतात. कारण मुलींच्या तुलनामध्ये मुलांचं वजन थोडं झपाट्यानं वाढतं, उंची सुद्धा वाढते. या कालावधीमध्ये किंवा या अवस्थेमध्ये मुलांच्या सगळ्यात महत्वाचा बदल कुठे दिसतो तर थायरॉइड मध्ये, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या आवाजामध्ये. मुलांचा आवाज, त्यांची उंची, त्यांचा शरीराचा आकार याच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांचा आवाज. या मुलांचा आवाजाचा जो भाग आहे तो थोडा घुगरा किंवा प्रौढांकडे जाताना जो आवाज असतो त्या पद्धतीचा आवाज यायला लागतो. मुलांचा किंवा मुलींचे जे काही बांधे आहेत त्याला आपण खांद्याच्या जवळ म्हणतो, हे रुंद व्हायला लागतात. मुलांना ओठावर त्यांचे मिसरूट फुटायला लागतं, आहे की नाही? आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला मुलामध्ये आणि मुलीमध्ये पण वेगवेगळे बदलाव यायला लागतात. आता ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये बदल जो दिसून येतो तो म्हणजे अंतःस्रावातून स्रावणाऱ्या ग्रंथीमुळे होणारा बदल आहे. जसं की बघा, मस्तिष्क ग्रंथामुळे काय होतं, ही व्यक्तींची उंची वाढायला लागते. आणि लैंगिक ग्रंथीमुळे कामवासना
त्या ठिकाणी वाढायला लागते. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जसे की प्रजोत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या पेशी आहेत, त्या या ठिकाणी निर्माण व्हायला चालू होतात. आणि यामुळं मुलांच्या मुलींच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल आपल्याला दिसून येतात. आणि हे बदल अचानक शरीरामध्ये झाल्यामुळं मुलं गोंधळून जातात. नेमकं मला काय व्हायलंय, कसं व्हायला लागलंय, किंवा त्यामुळं काय होतं, त्यांच्यामध्ये मनामध्ये एकमेकांबद्दल संकोच सुद्धा निर्माण व्हायला चालू होतं. एवढंच होत नाही, तर त्यांच्या मनामध्ये दडपण यायला लागतं, भीती निर्माण होते, चिंता निर्मित होतात. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या मुलामध्ये आणि मुलीमध्ये आपल्याला दिसायला येतात. तर हे होत असताना बघा, नेमकं आता ह्या गोष्टी होत असताना यांचं जे वय वर्ष आहे, आता 13 ते 18 वर्ष आहे, बरोबर आहे. त्यातलं जर 2 भाग केले आपण, तर 13 ते 15 किंवा 16 आणि 16 ते 18 किंवा 19 असा 2 भाग पण करू शकतो आपण. पण याच्यामध्ये काय होतं, की जी वय वर्ष 15 किंवा 15 ते 18च्या दरम्यानचा जो भाग आहे, वय वर्ष 15 ते 18च्या दरम्यान, या ठिकाणी काय होते, 13 ते 15 मध्ये मुलींची वय, वजन, उंची झपाट्याने वाढते. परंतु 15 ते 18 मध्ये काय होतं, उत्तर पौगंडावस्थामध्ये थोडं ते शारीरिक वजन, उंची ही थोडी मंदावते आणि मुलं शारीरिकदृष्ट्या कणखर बनतात आणि मुली नाजूक बनतात. मुली या अवस्थेमध्ये काय असतात, जास्त वेळ आपला आरशासमोर घालवतात. नटणे, सजवणे, हे की नाही, मुरडणे, ह्या गोष्टीकडे मुली वेळ देतात. आता हा सगळा झाला शारीरिक विकासाचा भाग. लक्षात आलं का? आता हे शारीरिक विकास झाला. आता आपल्याला बघायचा त्यांचा मानसिक विकास. आणि ह्या मानसिक विकासामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मनावर येणारा ताण असतो. आता ह्या ठिकाणी काय होतं, हे जे काही कुमार आहेत, कौमारी अवस्थेतील मुलं आहेत किंवा पौगंड अवस्थेतील मुलं आहेत, जी वय वर्ष 13 ते 18 मधली आहेत, ही मुलं काय होतात, या मुलांची अमृतताबद्दलची जी काही विचार क्षमता आहे ती वाढायला लागते. म्हणजे ज्याला आपण अमृत विचार क्षमता असं म्हणतो. मृत म्हणजे काय, प्रत्यक्षामध्ये असणारे. अमृत म्हणजे काय, की जी इमेज आहे ती आपण काय करतो, आपल्या मनपटलावरती पाहतो, बरोबर की नाही. आता इथं दिले बघा, गणितातल्या क्रिया दिलेल्या आहेत बघा. साइन, कॉस, थिटा असेल, पाय असेल, समिशन असेल, आहे की नाही. त्याचबरोबर त्रिकोण, चौकोन, आहे की नाही. त्याच्यानंतर ते इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतात, आहे की नाही. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, हे जे काय आहे कधी पाहिलंच नाही, त्या अमृत गोष्टी असतात. हा. मग स्वप्नांचे मनोरे बांधणे. एक राजा होता, एक राणी होती, राजा घोड्यावर आला, राणीला उचलून घेऊन गेला. ही काय मनातच केलेली आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत, हे अमृत विचार क्षमता आहे, त्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणतो. ती ती जी गोष्ट आहे ती ह्या ह्याच्यामध्ये दिसायला येतं. त्याचबरोबर मुलं शौर्य, सौंदर्य, आहे की नाही, चपळाई, सहानुभूती असेल किंवा विश्वास असेल किंवा एखाद्याच्याबद्दल मनामध्ये कपट असतो म्हणतो का नाही आपण, अशा ज्या काही संकल्पना आहेत, कल्पना आहेत, यांचा मात्र बोध विद्यार्थ्यांना या ठिकाणी होऊ लागतो. आणि तो बोध मात्र क्लिअरली त्यांना बाल्यावस्थेमध्ये झालेला नसतो. एखाद्याबद्दल ती सहानुभूती नेमकी काय असते, किंवा एखाद्यावर विश्वास कसा ठेवायचा, किंवा एखाद्याबद्दल मनामध्ये आपल्या जे काही कपट येतं, छळाची भावना येते, एखाद्याला नाही का तुझी जिरवतोस बघ, असंच करतो बघ, तसंच, हे जी काही संकल्पना आहेत, त्याचा बोध ह्या विद्यार्थ्यांना व्हायला लागतो. या वयातली जी काही मुलं आहेत, ही वेगवेगळ्या क्षेत्रामधील वेगवेगळी अभिरुची त्यांच्यामध्ये विकसित होत असते. म्हणजे जसं की बघा, काही जणांना गाणं गायला आवडतं, काही जणांना स्वयंपाक करायला आवडतो, काही जणांना भाषा विषय चांगला आवडतो, त्यातली गाणी म्हणा किंवा गोष्टी म्हणा, त्याला पाहायला, वाचायला, लिहायला आवडतात. काही जणांना निबंध लिहायला आवडतं, काही जणांना कलाकुसर करायला आवडते, रंगकाम असेल, संवाद नृत्यकाम असेल, संवाद गाणी लेखन म्हणणं करायला. असेल, हा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला लागतात. हे येत असताना काही जणांना इतिहास विषय आवडेल, काही जणांना विज्ञान विषय आवडू शकतो, काही जणांना भूगोल विषय आवडू शकतो, काही जणांना गणित विषय आवडू शकतो. कारण या वयामध्ये मुलांना वेगवेगळ्या बाबीमध्ये, क्षेत्रामध्ये त्यांची अभिरुची विकसित व्हायला सुरुवात होत असते. याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या ज्या काही अवधानाच्या कक्षा आहेत, या वयातल्या मुलांच्या काही अवधानाच्या कक्षा म्हणजे काय आहे, की एखादी गोष्ट वेगवेगळ्या अटेन्शन पाहणं, एकाच वेळी 2-3 गोष्टीवरती नजर रोखून धरणं, त्याला आपण अवधान म्हणतो ना, अवधानाची कक्षा म्हणतो. अवधान म्हणजे अटेन्शन, इकडे लक्ष द्या रे. लक्ष द्या म्हणजे काय,
की तुमचं अटेन्शन आमच्याकडे ठेवायचं आहे. बरोबर आहे. आता अवधान झालं हे. आता अवधानाची कक्षा काय असते, की जेव्हा समजा आता एखाद्या माणसानं किंवा आपणच बघा, आपल्या हातामध्ये चॉकलेट आणलं, एकच नाही बरं का, आता ही आपली ओंजळ असते, 2 हातामध्ये गच्च भरून चॉकलेट आणलं आणि त्यामध्ये व्हेरिएशन काय झालं, की एकच नमुन्याचे चॉकलेट नाही आहेत. त्यामध्ये 20-25 नमुन्याचे चॉकलेट आहेत, ओंजळ भरून आणले, 40 एक चॉकलेट आहेत आणि ते असं लहान मुलांच्या समोर पाहिले. किती जणांना त्या 40-40 चॉकलेट दिसतील किंवा लक्षात पण राहतील लगेच? राहतील का? नाही. तर ते होतं काय, नाही. अवधानाचं तुमचे विभाजन होतं आणि त्यावेळेस तुमच्या त्या चॉकलेटवरती असणारं लक्ष आणि त्या एकाच वेळेस तुम्ही जे पाहताय ते पाहणाऱ्यालाच क्लास म्हणजेच कक्षा असे म्हणतात. आता ही अवधानाची कक्षा झाली. ही अवधानाची कक्षा त्यांची रुंदावलेली असते. एका वेळी 2-2 गोष्टीकडे पाहणं, शिक्षक शिकवत आहेत पुढं, तिकडेही लक्ष देणं आणि शिक्षकाचं लक्ष नसताना मागे एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या बेंचवर बसलेल्या व्यक्तीकडे लक्ष देणं किंवा खिडकीतून बाहेर पाहणं, हे सुद्धा एक अवधानाच्या कक्षेमध्ये येणाऱ्या बाबी आहेत. एकाच वेळेस आपण कुणाकडे तरी बघितलं तर त्यावेळेस वेगवेगळ्या दिसणाऱ्या वस्तू असतील. निसर्गाकडे पाहिल्यानंतर चिमणीचं उडणं असेल, पाण्यात पाहिलं तर पाण्यात माशाचं पोहणं असेल, आहे की नाही, हळूच कुठनं तरी चिमण्याचा पक्षाचा आवाज येणं असेल, हे एकाच वेळेस आपण त्या गोष्टी पाहू शकतो. त्याला आपण म्हणतो अवधानाच्या कक्षा. त्या अवधानाच्या कक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या काय झालेल्या असतात, रुंदावलेल्या असतात. आता या ठिकाणी काय होतात बघा, बालकांना या वयातल्या सगळ्यांचीच म्हणणं, सगळ्यांचीच विधानं ते तसेच तसं विचार करत नाहीत. कोणीतरी म्हणलं की मी खूप मोठा साप पाहिला आणि त्यानं सांगितलं साईज देताना की या बडा मोठा साप होता. आता ते लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. एवढा मोठा कुठं साप असते का? का? तर त्याची चिकित्सक विचारशक्ती वाढलेली असते आणि चिकित्सकपणे ती तपासून घेत असतात. चिकित्सकपणे ती स्वीकारत असतात आणि त्यामुळं मुलं एखाद्या बाबीवर, एखाद्या विधानावर जसंच तसं ते स्वीकारत नाही. त्याच्यावर ते चिकित्सकपणे विचार करतात. जसं की एखादं सण आपण का साजरा करतो? नागाला आपण दूध पाजतो, नागपंचमी साजरी करतो. नागाला दूध का पाजलं जातं? याच्यावर तो विचार करायला लागतो. सायंटिफिक थिंकिंग शोधतो. रूढी, परंपरा आहे की नाही, चाली, रीती याच्याबद्दल सुद्धा तो विचार करायला लागतो आणि विचार करून त्या बाबींना नुसतं गबसत नाही, तर त्याला विरोध सुद्धा करायला लागतो. हे सगळ्यात मोठं त्याचं वैशिष्ट्य आहे. हे सगळं करत असताना मुलं मगाच म्हणलं पहा मी, की अमृत विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये वाढते. त्यामुळे मुलं काय करतात, अशा अमृत स्वरूपांचे प्रश्न, ते कोडी या सोडवण्याकडे त्यांचं लक्ष वाढतं. न सुटणाऱ्या कोडी ह्याच्याकडे ते गुंतून जातात आणि मुलं आपल्या एखाद्या कार्यामध्ये, क्षेत्रामध्ये जेव्हा त्याला अभिरुची निर्माण होते, रस निर्माण होतो, इंटरेस्ट येतो, तेव्हा त्या क्षेत्रामध्ये तो काहीतरी वेगळं करण्याचा तो विचार करत असतो. आणि ह्या वयामध्ये किंवा ह्या कालावधीमध्ये मुलांच्या मानसिक विकास या ठिकाणी पूर्णपणे पूर्ण झालेला असतो. बालकांची कल्पनाशक्ती असेल, तर्कशक्ती असेल, या सगळ्या मनोव्यापाराचा बालक प्रौढाच्या बरोबरी करायला लागतो. म्हणजे प्रौढ माणूस ज्या पद्धतीनं कल्पनाशक्तीचा विकसित करत असतो, त्याची तर्कशक्ती विकसित करत असतो, त्या पद्धतीनंच ही बालकं सुद्धा आता त्यांची ह्या गोष्टी विकसित व्हायला लागलेल्या असतात. हम जो बता रहे हो समझ में आ रहा है की सर के ऊपर से जा रहा है? चाललंय ना नाही तर डोक्यात? समजतो. हो डोक्यात हो चाललंय ना? समजतो. हाँ हाँ. हो. नहीं तो सर अकेले बड़बड़ा रहे हैं और हम गुनगुना रहे हैं. ऐसा नहीं हो रहा है ना? नाही. नाही. आता ह्या वयातली मुलं जी आहेत ना, ही तर्क, समस्या, अमृत विचार करण्याची कल्पना याचबरोबर ही मुलं एखाद्या विषयामध्ये रुची दाखवायला लागतात आणि ही मुलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणित असेल, विज्ञान असेल, गणितामध्ये आणि विज्ञानामध्ये सगळ्यात जास्त चिन्हांचा वापर होतो बघा. चिन्हांचा, प्रतीकांचा, कॉस, थॉट, काय की ते कॉस असतं, साइन असतं, थिटा असतो, साइन थीटा गॅमा, कॉस थीटा. यामा, रामा, सोमा, सगळी येते चिन्ह आहे की नाही. ही सगळी चिन्ह असतील, ही सगळी चिन्ह तो फॉर्म्युला पूर्णपणे पण आहे. वापरतो आणि त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करतो आणि त्या विविध प्रतीकांचा वापर करून तो आपलं थोडक्यात म्हणणं मांडायला शिकतो. हे आणि ते करत असताना तो त्याच्या कल्पना आपल्या तो व्यवस्थित काय करायला लागतो,
मांडायला लागतो, त्याचा वापर करायला लागत असतो. ही जी बालकं आहेत आता आता सर्वसाधारणपणे 13, 14, 15 वर्ष म्हणजे बघा आता मुलगा 10वीत गेला म्हणजे किती वर्षाचा झालेला असतो? मुलगा 10वीत गेला म्हणजे किती वर्षाचा 15 झालेला वर्ष असतो? 15 वर्ष 15. 17 ते 16 वर्ष 15 वर्ष 15-16 वर्षाचा झालेला असतो, बरोबर की नाही? कारण 6व्या वर्षामध्ये जर पहिलीला घातलं तर 6+10 जर केलं तर 15-16 वर्ष त्याची कंप्लीट होतात, बरोबर आहे का? सर्वसामान्यपणे काही मुलं 17 वर्षाची पण होऊ शकतात, काही मुलं 15 वर्षाची पण असू शकतात. म्हणजे ही मुलं 15, 16, 17च्या दरम्यान असतात. मग 10वी पास झाल्यानंतर ना अब आगे जाकर मैं क्या करूंगा, क्या बनना चाहता हूं, मला काय आवडतं आणि माझी स्वतःची ओळख या निर्माण करायची आहे त्याला, हा त्याचा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा काय असतो, एक भाग असतो. आता ही मुलं जेव्हा आता स्वतःचा विकास करायला लागतात, स्वतः काहीतरी बनवायला लागतात, त्यावेळेस करिअर निवडणं खूप गरजेचं असतं, बरोबर की नाही? आणि मग ही मुलं आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन नेमका कोणता अभ्यासक्रम घ्यायला पाहिजे, नेमका कोणता व्यवसाय निवडायला पाहिजे, कोणतं क्षेत्र निवडायला पाहिजे, हं? आणि मग त्यानुसार ते आपल्या कल आणि आपल्या फ्युचरनुसार ते वेगवेगळी क्षेत्र शोधायला लागतात. याचबरोबर काय होतं माहितीये का? भावी जीवनामध्ये ही बालकं जोडीदाराबद्दल सुद्धा म्हणजे मुलींचा विचारापेक्षा भावनांचा त्यांचा जे काही विचार आहे त्याचा पगडा ते जास्त करतात. म्हणजे अशी पाहिजे तशी पाहिजे पेक्षा मी त्याला कसं समजून घेऊ शकतो, या गोष्टीकडे सुद्धा मुलांचं किंवा मुलींचं थोडं लक्ष असतं. आता मुली ज्या असतात थोडं ह्या वयामध्ये काय होतं पहा, थोडं बदल होतो. मुली कर्तव्यापेक्षा सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. म्हणजे म्हणलं नाही मी तुम्हाला मुरडणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तेवढं थोडं बदल होतो. आणि ही मुलं सामाजिक जीवनामध्ये त्यांच्या काही येणाऱ्या समस्या असतील त्याबद्दल ते विचार करतात, प्रौढांच्या बरोबर ते चर्चा करतात, आपली मतं मांडतात. त्याचबरोबर त्यांना सहभागी घ्यावं असं वाटतं. म्हणजे घरामध्ये आई वडील निर्णय घेत असतात, परंतु त्या निर्णयामध्ये मला सामील करून घ्यावं, माझंही मत घ्यावं असं त्याला वाटत असतं, कारण मी आता मोठा झालो असं त्याला वाटतं. आणि बघा कधी या प्रॉब्लेम काय आहेत या ठिकाणी, ज्याला आपण मानसिक अशांततेचा काळ पण याला म्हटलेला आहे, वादळी अशांततेचा काळ म्हटलेला आहे. त्याचं कारण पण असं येतं की ही मुलं आता 14-15 वर्षाची झालेली असतात आणि जेव्हा ती बहिणीशी वगैरे भांडतात ही मुलं, धिंगाणा मस्ती करतात की नाही, त्यावेळेस बहिणीशी वाढतात त्यावेळेस भांडतात, त्यावेळेस आई वडील काय म्हणतात, तू काय लहान आहे का, बघा आता तू लहान आहे का. आणि जेव्हा हा लहान नाही समजून अशी मोठी मोठी कामं करायला जातो आणि त्यावेळेस आई वडील म्हणतात एवढा मोठा झाला का. अरे काही जण म्हणतात लहान झाला का, काही जण म्हणतात एवढा मोठा झाला का. मग मी नेमकं लहान आहे की मोठा आहे, ह्याच्यामध्ये मग मुलगा गोंधळात पडतो. आणि मग गोंधळात पडल्यामुळे वादळी अशांतता निर्माण होते. मग ते शारीरिक बदलात असेल, विचारशक्तीमध्ये असेल, कल्पना विचार यांच्यामध्ये असेल किंवा जेंडर गॅप मध्ये सुद्धा असू शकतो, आहे की नाही. जनरेशन गॅप जी असते, लहानांचा आणि मोठ्यांच्या विचारामध्ये फरक पडणारा असेल तर त्यामध्ये साहजिकच तो फरक पडायला लागतो. आणि या वयामध्ये काय होतं की शिक्षक असू दे किंवा पालक असू दे, यांची जी काही मतं आहेत ना ही मुलं सहजासहजी स्वीकारत नाही. आणि ज्या वयामध्ये किंवा ज्या लहान वयामध्ये मुलगा शाळेला आला होता, शैशवावस्थामध्ये, आहे की नाही, शैशवावस्थेमध्ये जसा मुलगा शिक्षकालाच प्रमाण मानत होता, आदर्श मानत होता, तो आदर्शपणा या ठिकाणी शिक्षकांच्या प्रती कमी व्हायला लागतो. तो आदर्शपणा ह्या शिक्षकांच्या प्रती कमी व्हायला लागतो, आदर कमी व्हायला लागतं. त्याला कारण काय माहितीये का, मुलगा चिकित्सक होतो, तो समस्या निराकरण करायला लागतो, वेगवेगळ्या गोष्टीवरती विचार करतो आणि शिक्षक बोलतो तसा वागतो का हे पण तो पाहतो. आणि जसा बोलतो तसा वागत नसेल तर त्याच्यावरचा विश्वास त्याचा कमी होतो. हा सगळ्यात मोठा वीक पॉइंट आहे. आणि म्हणून मुलं शिक्षकांना, पालकांना उद्धट बोलताना पहा, अरे अभ्यास केला का, हा नाही केला, का केलं नाही, नाही केला, अरे का केलं नाही केलं म्हणलं कळत ना का, झालं. आता त्याच्यावर शिक्षक काय म्हणाला. आणि त्याचा ते आवाज बदललेला आवाज, पाहण्याचा रुबाब, हा
सरने सहज एखाद्या गोष्टी विचारल्या की तिरकसपणे पाहणं, मग परत नाही का करतो, झालं. मग येत नाही शाळेला का करणार, झालं. आता आपण काय बोलू शकतो का याच्यावरती? ह्या मुलांना याच बाबतीमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो, म्हणून मुलं आपल्याला सांभाळून घ्यावं लागतात, मुलांना समजून घ्यावं लागतं आणि त्यानुसार ना त्यांची कृती करावी लागते. कारण या ह्याच्यामध्ये मुलगा अमृत विचारशक्ती, मृत विचारशक्ती, समस्या निराकरण, निर्णय घेण्याची क्षमता असेल, या सगळ्या बाबींचा डेव्हलपमेंट झाल्या कारणामुळं मुलगा घरी होणारी जी काही धार्मिक कार्य असतील, कर्मकांड असतील, पूजा अर्चा असेल, जप असेल इत्यादी बद्दल त्याच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मग मुलगा काय करतो, या वयातली मुलं चिकित्सक विचार करायला लागतात, शंका विचारतात. एखादी गोष्ट नाही पटली तर तर्कानं मला पटवून द्या, काय बी मोगं म्हणू नका. हे तुम्ही का करत आहात, हा सण तुम्ही का साजरा करत आहात? नाही रे बाळा, आपल्या आजी आजोबाने बी केले, पंजाने केले, मग आपल्याला करायला नको का? तर ही मतं, ही उत्तरं त्याला पटत नाहीत, आवडत नाहीत. तो त्याचा कार्यकारण भाव किंवा कारण एखादी घटना घडल्यानंतर ना त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे हे पाहायला लागतात. मुलं श्रद्धेनं एखादी गोष्ट करत नाही, तर त्याच्या मागे नेमकं काय विज्ञान आहे ते पाहायला लागतात. संघर्ष करतात, जिद्दीने पेटतात, हे की नाही? त्याच्यामुळे ही मुलं चिकित्सक म्हणतात आणि मग त्यानुसार त्यांचा मानसिक क्षमतेचा, शारीरिक विकासाचा हा त्यांचा या ठिकाणी विकास होताना आपल्याला दिसून येतो. आता यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे झाला, आता बघा आपण आता शारीरिक विकास पाहिला, मानसिक विकास पाहिला आणि आता आपण पाहूयात का भावनिक विकास, इमोशनल्स. ही मुलं इमोशनल्स खूप होतात. आता घरामध्ये आपण ज्यावेळेस राहतो त्यावेळेस कुणी मला काय बोलू नये. 10वीला गेले की सगळे सगळे आई वडिलांची वगैरे जी काही इच्छा आहे त्या मुलांबद्दल असणारं अपेक्षा आहेत त्या वाढलेल्या असतात आणि आता मुलांना काय होतं की ते आई वडिलांनी म्हणा किंवा इतर कोणाने त्या गोष्टीमध्ये इंटरफेअर केलेलं आवडत नाही. आमचं आम्ही बघतो ना, म्हणून मुलाला असं वाटतं की मला फ्रीडम हवंय, मला स्वातंत्र्य हवंय. अरे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? ह्या मुलांना आई वडिलांनी कसलाही प्रश्न विचारू नये, काय केला, कुठं गेला, काय करायचं तुम्हाला, असं वाटतं ह्या मुलांना. म्हणून मुलांना स्वातंत्र्य असावं असं वाटतं. मी कुठेही जाऊ दे, मी काही करू दे, मी कसाही राहू दे, असं या मुलांना वाटत असतं. तर ती जी काही भावना आहे ती थोडी मोठ्या प्रमाणामध्ये वाढीस लागलेली असतं. आणि मुळात काय झालेलं असतं ह्या वयामध्ये बालकांचा शारीरिक असेल किंवा जैविक बदल असेल, बदल झाल्या कारणामुळं मुलं मुली गोंधळून जायला लागतात. उंची वाढायला लागते, चेहऱ्यावर पुटकुळे यायला लागतात, है की नाही? मुलांचं मुलींच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे बदल आपल्याला दिसून येतात आणि ते बदल झाल्यामुळं मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना संकोच वाटायला लागतं, त्या लाजायला लागतात, आहे की नाही? हे असं का झालं, का झालं? याचबरोबर मुलांना किंवा मुलींना विषमलिंगी आकर्षण वाटायला लागतं. त्यांच्यामध्ये काय, कसं बोलावं या संदर्भामध्ये ते समजत नाही. ती मुलं गोंधळून जातात आणि मग या वयामध्ये कुमारांना आपण नेमकं लहान आहोत की मोठे आहोत हे समजायला तयारच होत नाही. आता कसं तुम्ही म्हणलं ना तुम्हाला, घरात लहानाप्रमाणे तुम्ही वागू देत नाही आणि वागलं तर लगेच म्हणता लहान आहे का तू, आणि मोठ्याप्रमाणेही वागू देत नाही किंवा तेवढे अधिकार दिले जात नाही, हे की नाही? तर त्यामुळं तू आता नेमकं काय चुकला किंवा तू नेमकं काय केला, तुम्ही केलं तर लहान बहिणीसाठीच करता किंवा भावासाठीच करता, अशी जी बेसुरी आहे ती बाबतीमध्ये वाढायला लागतो आणि त्याचा परिणाम काय होतो, मुलगा किंवा मुलगी बंडखोर व्हायला लागतात, बंडखोर वृत्तीचे होतात. तुमच्या विरुद्ध बंड करायला सुद्धा ते घाबरत नाहीत. मग नाही केलं तर, अरे जाऊन पाणी आण, नाही आणत, काय करणार आहे? अरे जाऊन दळण आण, नाही आणणार, काय करणार आहे? नाही या शब्दाच्या नंतर तुम्ही तरी काय करणार आहे? हा त्या ठिकाणी भाग निर्माण व्हायला लागतो आणि कुमारावस्थेमध्ये वादळी असंततेचा काळ निर्माण झालेला असतो. त्याला कारण म्हणजे
शरीरामध्ये झालेले बदल. एकच मिनिट हा. नेमका बदल काय होतोय की ह्या कुमारावस्थेमधला किंवा ह्या कौमार्य अवस्थेला आपण वादळी असंततेचा काळ म्हटलं. का म्हटलं तर बालकाच्या शरीरामध्ये झालेले काही जे बदल असतील, त्यांची रूपं असतील, भिन्नलिंगी आकर्षण जे त्यांच्या मनामध्ये वाढलेलं असेल, नैतिकतेच्या कल्पना त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वियोजन निर्माण करत असतील, किंवा एखादं मूल एखादं मूल एकटाच विचार करत असतात की मनामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचे काहूर माजलेले असतात, भावनांचा उद्रेक व्हायला लागतो आणि मग मनामध्ये भावनिक आंदोलन सुद्धा सुरू व्हायला लागतं. कोरड्यासारखं वर्तन स्वतंत्र त्यांना हवं असतं अशी मुलं आजची आहेत. या अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या भावनांचा, आविष्कारांचा या ठिकाणी थोडा बदल झालेला असतो. काही वेळा ही मुलं कडवट भाषा वापरतात, तर काही वेळा असहकार दाखवून आपला स्वतःचं जे काही मत आहे ते मत वेगळं मांडायला ते प्रयत्न करतात. म्हणजे झालं विरोध तर मग हे असंच का, ते तसंच का, ह्या बाबतीमध्ये हा किशोर मुलगा, कौमार्य अवस्थेतील मुलगा विरोध करायला मागं पुढं पाहत नाही. भावी जीवनाविषयी या मुलांना एक एक रमणीय असं स्वप्नामध्ये दंग होतात पहा. म्हणजे मी मोठा झाल्यावर असं बनीन, तसं बनीन, ह्याव करीन, त्याव करीन, आहे की नाही. आता कल्पना विश्वामध्ये ती मुलं रंगून गेल्यामुळं वस्तुस्थितीकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि मग मुलगा कुमाराचं वैशिष्ट्य ओळखतो. आता ह्याच ह्याच्यामधलं आपल्याला बघायचं सामाजिक विकास, सोशल डेव्हलपमेंट. कसला विकास बघायचा? सामाजिक. इथपर्यंत कळलं का? सामाजिक विकास. इथपर्यंत कळलं का? हो सर. काय अडचण आली का? हो सर. समजलं नाही असं काय झालं का? नाही. भानुमध्ये अडचण आहे का काय? नाही सर. नाही ना? समजतंय ना? हो. त्या अवस्था आहे ना सर हे? आता बघायचंय आपल्याला सामाजिक विकास. काय बघायचंय? सामाजिक विकास, सोशल सामाजिक. डेव्हलपमेंट. आता हा जो सामाजिक विकास आहे, हा सामाजिक विकास बालकाच्या आहे. कोणता बालक? कोणता बालक? कुमार. करेक्ट. आता हा किती वर्षाचा आहे? त्याचा अवधी 13 ते 19. 13 ते 19. आता सामाजिक विकास याचा कसा असेल बरं असं तुम्हाला वाटतं? या चित्रावरून दाखवलेल्या पॉइंटवरून काय वाटतं बरं तुम्हाला? एकमेकांशी आवड, सांगा बरोबर आहे, सांगा. त्यांची आवड निवड, ग्रुपने राहतो, घरामधल्यापेक्षा बाहेरचं चांगलं वाटतं. हा. नेतृत्व करण्याची क्षमता असतो त्यामध्ये. नेतृत्व करण्याची क्षमता हा बरोबर. अजून? आणि त्याची स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. बरोबर, एकदम बरोबर. आता आपल्याला बघायचं ह्याच्यामध्ये नेमका सामाजिक विकास त्याचा कसा होत होता किंवा झाला याचा आपल्याला त्याचा पाहायचा आहे. सामाजिक विकासामध्ये त्या कुमारावस्थेचं हे मुलांना का नाही सामाजिक विकासामध्ये मैत्री करायला खूप आवडतं. एकमेकाबरोबर मैत्री करणं, आपले जे समायिक मुलं आहेत समवयाची, मग त्यांच्याशी मिळून मिसळून राहणं, त्यांच्याबरोबर खेळणं, आहे की नाही. मराठी बरोबर इतर बाबींचाही विचार करणं आणि मग वेगवेगळ्या भाषा शिकणं.
हा, भाषा ते वेगळ्या भाषांची आवड बरोबर आहे, निर्माण बरोबर. होणं. येते. सर मित्रांना जास्त व्हॅल्यू देणं. हा, अजून मित्रांना कौशल्य जास्त आत्मसात करणे. मित्रांना जास्त व्हॅल्यू म्हणजे नातेसंबंध नेमकं नातेसंबंध राहण्यापेक्षा आपल्या मैत्रिणीशी राहायला. आवडतं त्यांना. आता काय होतं हो. माहितीये का, घरचं त्याचं ऐकून घेत नाहीत, शिक्षकांशी त्याचं जमत नाही, आता मग बोलायचं कोणाला बोलायचं, तर ते आपल्या मैत्रिणी. जोडीदार, मित्र, मैत्रीण आणि अशा काही गोष्टी असतात ना, की ते आपण मित्राबरोबर शेअर करू शकतो, इतरांबरोबर करू शकतच नाही, शक्यच नाही ते. आणि असलाच पाहिजे मित्र, एक असला पाहिजे की ज्याच्याजवळ आपण आपल्या भावना, आपली मतं, आपले विचार आपण मांडू शकतो. घरात आई बरोबर किंवा वडिलाबरोबर भांडण झालं आणि ह्याचं डोकं गरम झालं, तर ते मित्राबरोबर भेटलं तर मित्राला ते सगळी हकीकत सांगता येते आणि मग त्याने त्याच्यावर काय करत नसते, पण त्याने त्याला आधार तर देत असते. असा एक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा मित्र असतो आणि तो ह्या बालकाच्या सगळ्या बाबी जाणवत असतो. फक्त तेच नाहीये, तर त्याच्यामध्ये मनामध्ये चाललेली जी काही काहूर आहे, ते काही वेगवेगळे प्रश्न असतील, त्याच्यासुद्धा शेअरिंग तो करत असतो, आहे की नाही. आता न उलगडणारे मग ते समलिंगी किंवा विभिन्न लिंगी आकर्षण जे निर्माण झालेलं असतं, त्याबद्दल सुद्धा तो कुणाबरोबर बोलणार आहे, तो मित्राबरोबर बोलेल ना. जसं की बघा, मी नेहमीच उदाहरण देतो सैराट पिक्चर मधलं. ते काय म्हणतो, कोण आहे ते दोन हिरो, परश्या आणि आर्ची. हा, तर ते दोघांमध्ये जी काही हे झालं, स्टोरी जी वाढत गेली, ती कुणामुळे झाली? परशानं आर्चीला पळवलं कशा? मित्राबरोबर. हा, तर ते काही जे समवयस्क होते, त्याचे जे मित्र होते, हे की नाही, डोळ्याच्या जागी पोळ्या बांधला वान नाही तर उगून लागणार. तर हे जे काही हे आहे, हे समवयस्कांचं जी झाल्यानंतर नव्हतं. आणि मग समवयस्कामध्ये राहत असताना किंवा मित्राबरोबर राहत असताना मित्राची भाषा, मित्राची टोनिंग जी आहे, ती ह्याला जर भावली, तर ती त्याच्याबरोबर त्याला ते सगळ्या गोष्टी दिसायला येतात. त्याचबरोबर ह्या वयातली मुलं सामाजिक कौशल्य ज्याला आपण म्हणतो, एकमेकाशी बोलणं आहे, आदर आहे, निर्णय क्षमता आहे, सहकार्य आहे, सहानुभूती आहे, ही जी काही कौशल्य तिला वाढीस लागतात. मग कोणाशी कसं बोलावं, कसं वागावं, कसं राहावं, याबद्दल सुद्धा त्याच्या मनामध्ये स्किल तो जपतोय. त्याचबरोबर सामाजिक ओळख असेल किंवा गटनिर्मिती असेल, ते करायला लागतं. जसं की त्याच्या आवडीचे वेगवेगळे गट असतात. जर त्याला गाणं गायला आवडत असेल, तर त्याच्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये गाणं गाणारेच असतील ना सगळे, थोडी ते दुसऱ्याबरोबर फिरणार आहे मुक्या लोकांबरोबर. तर त्याची जी आवड आहे, त्याची जी काही ओळख आहे, त्याचे जे गट आहे, ते त्याच्या आवडीनुसार, निवडीनुसार बनत असतात. आणि हळूहळू या वयामध्ये नातेसंबंधामध्ये सुद्धा बदल व्हायला निर्माण होतो. बदल होतो. त्याच्या हक्काची जागा कोणीतरी घेतलेली असते, आहे की नाही. मग तो एकतर्फी, दुईतर्फी, आहे की नाही, असा संबंध या ठिकाणी सुद्धा निर्माण व्हायला काही वेळ लागत नाही. जसं की आपण घेतलेले निर्णय बरोबरच असतील हे त्याला माहित नसतं, पण मला तेच पाहिजे, तेच झालं पाहिजे असं त्याला वाटत असतं. आता ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व क्षमता, सहकार्याची वृत्ती, ही सहानुभूती, हा, पर्यावरणाविषयी प्रेम, दुसऱ्याबद्दल आदर, मान, सन्मान, ह्या ज्या काही बाबी आहेत, ह्या बाबींचा सुद्धा त्याच्या ह्या स्किल सोशल डेव्हलपमेंटमध्ये त्याचा विकास व्हायला लागतं. ही स्किल, ही कम्युनिकेशनची काही बारीक बारीक कौशल्य आहेत, ती त्याच्यामध्ये यायला तयार होतात. या सगळ्या बाबींचा समावेश सामाजिक विकासामध्ये होतो आणि त्यानुसार न तो, म्हणजे सुरुवातीला जिथं बाल जन्मला तिथं त्या समाजाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. जसा तो बाहेर पडला तसं त्याला सामाजिक बाबींचं ज्ञान व्हायला लागलं. तसं या ठिकाणी सुद्धा मोठं झाल्यानंतर 13 ते 19 वयोगटामध्ये बालकांचं सामाजिक विकास मोठ्या प्रमाणे होत असतं. त्यांची वेगळी गट असतात. तुम्ही नाही म्हणलं, नको म्हणलं तरी ते जातात, येतात, फिरतात. हा, हा भाग त्यांचा या ठिकाणी डेव्हलप व्हायला लागतो. आता ह्याच्यावर कोणाचं काही शंका आहे का? आता ह्याच्यावर काही शंका आहे का? हा, आता आपण काय बघायचं म्हणतं ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही कुमारावस्थेतील मुलं आहेत, यांच्या आपल्याला आता समस्या बघायच्या. या कुमारावस्थेतील मुलांच्या काय काय समस्या असतात बाबा, तुम्हीच सांगायचं आणि त्याच्यावर आपण चर्चा करणार. आता तुम्ही बोलते व्हायचं, आता मी एकटं बोलणार नाही, आता तुम्हाला बोलतं व्हायचं. चला.
कुमारावस्थेतील जी काही मुलं आहेत ना त्यांच्या समस्या कोणकोणत्या असतात? बोला. अवघड नाही एवढं पण. शारीरिक बदल. हा, एकदम बरोबर. शारीरिक बदल. त्या अडचणी बघत आहेत आपण. हा, हो. बरोबर आहे. हा, चला अजून. लैंगिक विकास. हा, होतो की होत नाही? नैतिक विकास मानसिक होतो की होत नाही? समस्या होतो. हम्म, त्यांच्याबद्दल शिक्षण बाबतीत. हम्म. आता बघा, ह्या कुमार अवस्थेच्या जे काही समस्या असतात त्या कशा कशाच्या संदर्भात असतात वाटल्यास तुम्ही लिहून घ्या, लक्षात पण ठेवा. पहिली समस्या ती या मुलांच्या संदर्भामध्ये अभ्यासक्रम निवडी संदर्भामध्ये किंवा अभ्यासक्रम क्रम संदर्भात संदर्भ अभ्यासक्रमाविषयी अभ्यासक्रम संबंधीच्या समस्या. मध्ये अभ्यासक्रम संदर्भामध्ये लिहिलं. हा, आता मुलांना काय वाटतं ह्याच्यामध्ये काय येईल बरं, की मुलांना आपण अभ्यासातली प्रगती कमी आहे का, झाली का, होत आहे का, हे की नाही? यामध्ये आपल्याला कुठला विषय समजत नाही, कुठला जास्त आपल्याला प्रिय आहे, कुठला कळत नाही, याविषयी सुद्धा त्या समस्या काही ना काही वेगवेगळ्या असतात. विद्यार्थ्यांच्या जे काही जर आपण म्हणतो स्टुडंट सेंटर्ड एज्युकेशन, तर ह्याच्यामध्ये त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. ह्याच्यामध्ये स्टुडंट सेंटर गोष्टीला द्यायचा आहे विचार. कारण तुम्ही वर्गात येता तेव्हा पूर्ण थोडीच वर्गाला पाहणार आहे. तर त्यामुळं प्रत्येक वर्गाकडे किंवा प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष जाण्यासाठी डेली होमवर्क चेक करणं असेल, हं, आणि त्याला आपलंसं करून घेणं असेल, हे त्या निमित्तानं ते आपण केलं गेलं पाहिजे. अभ्यासक्रम निवडीच्या समस्या म्हणजे आता 10वी नंतर कुठली स्ट्रीम घ्यायची आहे, मग मला नेमकं काय बनायचं आहे. लहानपणी तर म्हणलं होतं मी मोठं झालं की शिपाई होईन, पोलीस होईन, डॉक्टर होईन, वकील होईन. पण इथं साधं ते EBCD त्याला येत नाही. मग ह्या प्रत्यक्षामध्ये जे आहे ते प्रत्यक्षामध्ये असणाऱ्या बाबींचा आपण स्वीकार करणं आणि मग त्यानुसार पुढे जाणं. कुमारावस्थेतील बालकांना ही सगळ्यात मोठी समस्या जाणवते, भेडसावते. मान्यते संबंधामध्ये समस्या. मान्यता म्हणजे हे मला कुठे जायचं असेल तर विचारा, परवानगी घ्या आणि मग जा. मग त्याच्या संदर्भात मी त्यांना असं डोकं हलतं ना, की बाबा रे मी एवढा मोठा झालो, मला विचारून जावं लागेल ना. तर त्या ठिकाणी तो एक प्रॉब्लेम येऊ शकतो. आता येतो समायोजना संदर्भामध्ये संबंध. समायोजनाच्या तर येणाऱ्या समस्या, एकमेकांशी ऍडजस्टमेंट. घरात बी करून घ्या, शाळेत करून घ्या, मित्रांशी करून घ्या. एवढं काय नडलंय असं त्याला वाटत असते का नाही? मग ह्याचीच काय हे करू, त्याच्यात काय. तर हे जे काही आहे समायोजनाच्या संदर्भामध्ये येणाऱ्या, समायोजन व्यवस्थित झालं की आपल्या काही शंका, मतं असतात त्या हळूहळू मिटायला तयार होत असतात. त्यामुळे आहे त्या गोष्टीमध्ये, आहे त्या बाबीमध्ये यश मिळवणं, आहे त्या पद्धतीने यश मिळवणं, हे सुद्धा खूप मोठं एक आव्हान आहे आपल्यासाठी. तर हॅलो. बोला. सर, कुमार अवस्थामध्ये ते व्यसन पण लागते ना, हो ना, व्यसनाचे हो ना. व्यसन होतं. ड्रग म्हणा, गांजा म्हणा, चिली म्हणा, तुमचं सिगारेट म्हणा, गुटखा म्हणा, खर्रा खाणं असेल, है का नाही? सिगारेट ओढते तोंडानं, धूर काढते नाकातनं आणि कानातनं. हल्ली काय पण करतात मग. व्यसनाधीन होतं, बालगुन्हेगारीकडे जातात, है की नाही? या सगळ्या समस्या आहेत आणि ह्या समस्येवरती आपल्याला काय करायचं, रामबाण उपाय करायचा ॲज अ टीचर म्हणून, एक शिक्षक म्हणून. त्यांचा समावेशनासंबंधी येणाऱ्या समस्या सोडवायच्या आहेत. पुढचा लैंगिक समस्या. मग त्यांना ते येणाऱ्या ज्या लैंगिक समस्या आहेत, म्हणजे आपली संस्कृती अशा विषयावरती खुलेआम बोलायला परवानगी देत नाही. बरोबर आहे, चुकीचं आहे माझं? बरोबर आहे. भारतीय संस्कृती लैंगिक विषयावरती खुल्यामध्ये चर्चा करत नाही, टाळतं. एवढंच काय, की आपण टीव्ही मध्ये पिक्चर पाहत असताना एखादी ऍडव्हर्टाईज त्या संदर्भात आली तर लगेच सगळे आपण स्किप करतो. बरोबर आहे का नाही? बदलतो चॅनल. हे आपण संस्कृती आपल्याला ते प्राधान्य देत नाही, ठीक आहे. आपण त्या बाबीमध्ये ते गोष्टच करत नाही. मग त्यामुळं काय होतंय, की कुमारावस्थांमधील मुलं जी आहेत त्यांना लैंगिक बदलाचा जो काळ असतो तो त्यांना माहीतच होत नाही. लाजाळू स्वभाव असल्यामुळे मग विचारायचं कोणाला. मग शारीरिक विकासामध्ये लैंगिकदृष्ट्या अनेक बदल झालेले असतात, जे या बालकांना माहीत असणं सुद्धा गरजेचं असतं.
आणि मग त्याच्यानुसार ना मग पुढचा मार्ग निघत असतो. मग कुमारांना नेमकं काय हवं आहे, काय करायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे, या सगळ्या माहितींचा वापर शिक्षकांनी केला गेला पाहिजे. मग येणाऱ्या लैंगिक समस्या पाहिल्या. बालगुन्हेगारी प्रवृत्तीची समस्या. बालगुन्हेगारी लहानपणामध्येच कोणातरी खून करणं, मर्डर करणं, चोरी करणं, मारामारी करणं, मारामारी काढण्यामध्ये सुद्धा ते शारीरिक इजा होऊन घेणं, हे सुद्धा सगळ्या बाबी बालगुन्हेगारीमध्ये येतात. फुरसतीच्या वेळेसंबंधी समस्या. आता नेमकं आपल्याकडे वेळ शिल्लक असेल तर त्याचा सदुपयोगी कसा लावायचा, कुठं लावायचा, नुसतंच खेळायचं का, मोबाईलच पाहायचा का, मग बाकीची पण आपली जी ध्येय आहेत, आपल्याकडे ते छंद असला पाहिजे, त्या बाबींचा सुद्धा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की आपला जो मिळणारा फावला वेळ आहे, ज्याला आपण फुरसतीचा वेळ म्हणतो, तो वेळ नेमका कसा आहे, कुठं आहे, काय करायचंय, कसं करायचंय, मग शिल्लक किती वेळ राहू शकतं, याचं कॅल्क्युलेशन सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. स्वतःला इतर ओळखण्यासंबंधी समस्या. स्वतःला ओळखण्यासंबंधीची समस्या. म्हणजे ज्याच्यामध्ये काय होतं, ही जी काही कुमार आहेत, ही स्वतःला मध्ये एक वेगळा प्रगती वगैरे बदलून पाहायला बघतात. मग त्याच्यामध्ये स्वतःच चांगले गुण असतील, वाईट गुण असतील, हे जाणून घेण्याचा आपल्याला काय करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल आणि मग त्यानुसार पुढची कार्यवाही करावी लागेल. मग मुलांना स्वतःला ओळखण्याच्या संदर्भामध्ये ज्या काही स्वतंत्र समस्या आहेत, त्या समस्या माहीत असणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं कौटुंबिक आणि शालेय वातावरण जे आहे ते एकसारखं असलं पाहिजे, त्यांना एकसारखं ट्रीट केलं पाहिजे, त्यांचा विकास केला पाहिजे. हे करणं काम आपल्या शिक्षकाचं आहे आणि ते केल्याशिवाय होत नाही. ठीक आहे, समजलं का इथेपर्यंत? काय अडचण हो. अडचण कुमाराच्या संदर्भामध्ये? तर हा जो नाही. महत्वाचा भाग होता आजचा, कौमार्य अवस्था, पौगंडावस्था, हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. सर आणखीन एक यामध्ये हॅलो सर, बोला ना, बोला. पौगंडावस्थेमध्ये प्रेम प्रेम प्रकरण जरा वाढण्यास जास्त वाढत जातात. सांगितलं तुम्हाला, म्हणजे भिन्नलिंगी म्हणलं नाही का, मी काही गोष्टी असं खुलून बोलू शकलो नाही. जास्त वाढायला लागतात म्हणजे भिन्नलिंगी आकर्षण झालं होतं ना त्याला. भिन्नलिंगी आकर्षणामध्ये ते तेच आहे ना. मग भिन्नलिंगी आकर्षण म्हणजे काय? तेच. म्हणजे अपोजिट जेंडर आकर्षित. आवाज येत नाहीये सर तुमचा. आलं का आता? लक्षात आलं का तुमच्या? आता सरांचं म्हणणं होतं की प्रेम प्रकरण वाढायला लागतात. तर प्रेम प्रकरण कधी मी उल्लेख सुद्धा त्या बाबीचा केला तिथं. भिन्नलिंगी आपण आकर्षण ज्याला नाही. म्हणतो. भिन्नलिंगी आकर्षण म्हणजे काय? मुलाला मुलीबद्दल आणि मुलीला मुलाबद्दल आकर्षण वाढतं, मग त्यातूनच प्रेम प्रकरण वाढतात ना. बरोबर, छान. अजून कुणाला कुठला मुद्दा ऍड करावा वाटतं का, एखादं राहिल्यासारखं वाटत असेल तर बोलू शकतास काय? सर मोठ्यांप्रती विरोधाची भावना. हा, ते पण आपण बोललो. मग शिक्षकाबरोबर बंड करणं, आई वडिलाबरोबर आवाज उठवणं, मुद्दाम बोलणं, आहे का नाही? आता ह्या 10वी झालेल्या पोराला आईनं जर म्हणलं, अरे दळण टाकून ये रे गिरणीत, तर टाकायला जाते का बापू? तर टाकायला नाही जाते का? जाणार. हा, नाही नाही. का बरं जात नाही? का बरं जात नाही? कारण ते ज्या काम गल्लीत जाणार असते तिथं तिला ती जी असणारी असते, आता दवाई सरांनी मगाच म्हणलं ते मुलीनं पाहिलं
तर त्याला कसं वाटेल, मी दळण घेऊन चाललोय, त्याला ते कमीपणाचं वाटेल किंवा ते कुठल्या तरी कुणी मुलीनं म्हणा किंवा मुलानं पाहिलं, तर काय होईल माझं, कसं होईल, हे त्याला वाटायला लागतं आणि मग त्या भावनेतून तो विरोध करायला लागतो. आणि विरोधामध्येच काय होतं, मग क्रॅशेस होतात, मोठ्यांशी भांडणं करतात, वाद होतात. वाद हे इतके शिकोपाला सुद्धा जातात. कमीपणा बोलायचं येतो. बोलायचं काम नाही. आता मागच्या आपण पेपरमध्ये वगैरे पाहतो की नाही, पेपरमध्ये, न्यूज पेपरमध्ये 16 वर्षाच्या, 13 वर्षाच्या मुलानं वडिलाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घालून वडिलांची हत्या केली. किरकोळ कारणावरून झाली हत्या. अरे काय आहे? कारण ही मुलं जी असतात ना, ही भावनिक अस्थिर असतात आणि भावनिक अस्थिर असताना बघा, ते दोन्ही गोष्टी टोकाकडे नेतात. म्हणजे प्रेम केलं तर जीवापाड. म्हणजे तुझ्यासाठी मी चंद्र तारे तोडून आणेन, मी असं करीन, तसं करेन. कारण इथं अमृत विचार कल्पना आली, हे की नाही? म्हणजे जे नाही इथं, तुझ्यासाठी मी चंद्र तारे तोडून आणेन. शक्य आहे का तोडून आणणं? चंद्र काय झाडाला लागले का? पण ते तोडून आणायला तयार आहे. त्याच्यासाठी काही करायला तयार आहे. आपण शब्दशः अर्थ घेऊ शकत नाही. याचा अर्थ आहे, की मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. आणि मग तुझ्यासाठी काहीही करणारा मुलगा कधी-कधी त्याचाच जीव घेतो. मी पाठीमागे सुद्धा सांगितलं होतं बघा उदाहरणामध्ये. दिल्लीमध्ये घडलेली घटना 2018-19 म्हणजे कोरोनाच्या अगोदरची 6 महिने अगोदरची घटना आहे. म्हणजे ते 9वीचीच मुलं, 8वी-9वीचीच मुलं आहेत आणि 8वी-9वीची मुलं एकाच शाळेमध्ये शिकत आहेत, एकाच वर्गात शिकत आहेत आणि ह्या मुला-मुलींना एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झालं आणि मग प्रेमातून गोष्ट इतकी पुढे गेली, की ते 8वी-9वीतली मुलगी पूर्णपणे प्रेग्नंट झाली. आता काय करायचं? आता तीही घाबरली. काय करायचं बाबा आता? घाबरली. तिने मुलाला फोन लावला आणि त्याला भेटायला बोलावलं. अशा ठिकाणी भेटायला बोलावलं ज्या अ, जिथं कोणी नाही आहे अशा ठिकाणी. पडके, भिंत, अमुक-तमुक अशा बाजूला बोलावलं. आता ह्यालाही कळलं नाही काय करा आणि त्यालाही कळलं नाही काय करायचं. आता ज्याच्यासाठी ह्यानं जीवापाड प्रेम करणारा हा मुलगा त्याला काय करायचं हे कळत नाही. त्यावेळेस त्यानं काय केलं, त्याच्याच ओढणीनं, त्या शाळेच्या ड्रेसवर आली होती त्याच्याच ओढणीनं त्या मुलीचा त्यानं गळा दाबला. गळा दाबताना ती ओढणी फाटली. मग त्याच्याच त्या कंपास पेटीमधून कर्कट काढून त्याच्या छातीमध्ये भोगसलं. बघा, जे तुझ्यासाठी काही करणारं, तुझे केस म्हणजे असं, तुझं गाल म्हणजे असं, तुझे ओठ म्हणजे असं म्हणणारा, मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो म्हणणारा मुलगा शेवटी त्याचा जीव घेतो. म्हणजेच या ठिकाणी जी काही भावनिकता आहे मुलांची, ही टोकाची असते. एकदम टोकाला जातात. स्वतःला शोधण्यामध्ये, स्वतः एखाद्या बाबतीचा निर्णय घेण्यामध्ये अक्षम असतात. भविष्यामध्ये नेमकं काय होईल याची जाण नसते. मग काय करावं लागेल, काय नाही याच्याबद्दल त्यांना अस्थिरता निर्माण झालेली असते. आलं का समजात? लक्षात आलं का? सर आत्महत्याचे प्रकार जास्त आहे. पण ते आत्महत्याचं कारण काय ना सर? निर्णयच घेऊ शकत नाही ना आपण. आत्महत्या म्हणजे निर्णयच घेऊ शकत नाही. निर्णय न घेतल्यामुळे आत्महत्या खूप प्रमाणामध्ये होतात. तरी आता जरा प्रमाण कमी झालेलं आहे. 10वी नापास झाल्यावर, मार्क कमी पडल्यावर किंवा मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर मुलीने सोडून दिल्यावरती, नकार दिल्यावरती हां, हे लगेच मजनू लगेच बेफाम होते आणि गळफास घेऊन मरते. ह्याला कुठं माहिती आहे मेल्यावर सगळं आहे तसंच चालतंय. पण बिचारा ते मरून जातो. कारण तो त्याच्यावरती विचार तेवढा करू शकत नाही, निर्णय त्या पद्धतीचा घेऊ शकत नाही, स्वतःला ओळखू शकत नाही. म्हणून अशा मुलांना मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. ॲज अ टीचर म्हणून त्याच्याबद्दल मिळून मिसळून राहणं गरजेचं आहे. आता एखादा मुलगा उद्धट बोलत असेल म्हणून त्याकडे बघणं नाही. तो त्या वयात तसं करणारच आहे हो. हे वयात आपणही असताना ते उद्धट बोललोच की मास्तरला. हां, "ये बघू बाहेर तुझा हातच नाही काढला तर मग म्हणलोच की आपण मास्तर. म्हणलो का नाही? तो गल्लीतनच जातो का नाही माझ्या? कसा जातो उद्या बघतोच. काहीच करत नाही दुसऱ्या दिवशी. पण मनानं म्हणलं का नाही, "तू जा बघू माझ्या गल्लीतनं बघू तो पाच काढतो." काढला का? हे बोलणं आहे. हे करणं आहे. पण आपण काय करत आहोत, कसं करत आहोत, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि भविष्यामध्ये त्याचं काय होणार आहे, ह्या बाबी सुद्धा खूप महत्वाच्या असतात. बरोबर आहे का? अजून कोणाचं हो काय हो. मत हो आहे? सर. त्याचं काय मत आहे का? आणि हा भाग जो आहे त्याचा कौमार्य अवस्थेचा, तो कळला का सगळ्यांना? काय अडचण? कारण मुद्दाम मी एकच अवस्था याच्यामध्ये सविस्तर घेतलेली आहे.
आहे का अडचण कोणाला? भानुमध्ये परत काय अडचण आहे का? नाही सर, नाही. थांबायचं मग आता आपण या ठिकाणी. हो, हो. एक मिनिट सर, फीडबॅक द्यायचं होतं. सर खूप इंटरेस्टिंग वाटत आहे सर तुमचा का. ओके. आणि धन्यवाद. छान शिकवतात. धन्यवाद. ओके सर, थँक्यू. ओके. तर थांबूयात आपण आणि भेटूयात उद्याच्या नवीन तासामध्ये नवीन भागासह.